जे कोणी आयुक्त त्यांना तर सस्पेंड केलं पाहिजे की लोकांना काय खायचं आणि काय नाही खायचं सांगण्यासाठी आणि नॉनव्हेज बंद करण्यासाठी. अनिल कुमार पवारांबाबत अनेक वाद आहेत. ते माजी आयुक्त आहे आणि आता एक कारनामा उघड झालेला आहे की त्यांनी वेगवेगळ्या कारखान्यामार्फत त्याच्या 4ही मुलांना पालिकेत नियुक्त केलं होतं. मुख्य गोष्ट हीच आहे की नियुक्त केलं कोणी. साधारणपणे आपण पाहताय मुंबईभरात अशी अनेक शिबिर होतात, पण आज वरळी मतदारसंघात आम्ही घेतलेलं आहे. कारण वरळीत आपण पाहताय की अनेक SRAचे प्रकल्प वर्षानुवर्ष जे काही कारणास्तव रखडलेले होते, त्याच्यानंतर आता गेल्या काही वर्षांमध्ये सचिन भाऊ असतील, सुनीलजी असतील, मी किंवा आमचे स्थानिक सगळेच पदाधिकारी अशी जी आहेत प्रयत्न करतोय की हे रखडलेले प्रकल्प लवकरच लवकर मार्गी लागावे. अनेक प्रकल्प आता ट्रान्झिटमध्ये गेलेले आहेत, विकास सुरू झालेला आहे आणि जे काही साधारणपणे अभय योजनेत आपल्याला जी काही मदत आपण लोकांसाठी करू शकू ती आज इथे केलेली आहे. दुसऱ्या बाजूला डोळ्यांचा चेकअपचा कॅम्प चालू आहे. असे काही सामाजिक हे चालू आहेत कॅम्प चालू आहेत. 14 ऑगस्ट ही तारीख निश्चित आहे असं समजतंय. काय तुम्ही असं समजतंय. अधिकृतरित्या आमच्याकडे अजूनही काही आलेलं नाहीये, तरी देखील आम्हाला न बोलवता देखील जर लोकांच्या हाती चावे मिळत असतील तर आम्हाला आनंद आहे. कारण बीडीडीचा प्रकल्प आम्ही सुरू केला होता. वरळी बीडीडी असेल, नामजोशी बीडीडी असेल, तसंच नायगाव मधलं असेल. उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना पुढाकार घेऊन आम्ही ते काम सुरू केलं होतं. पहिला टप्पा आता पाहतोय पूर्ण झालेला आहे. पण आमचा हा देखील प्रयत्न आहे, आम्ही केंद्रीय मंत्र्यांना देखील भेटून आलो की बीपीडीतली शिवडी बीडीडी चाळ ह्याचा पुनर्विकास लवकरात लवकर सुरू व्हावा. मुख्यमंत्री महोदयांना अनेकदा पत्र लिहिलेली आहेत आणि हाऊसमध्ये देखील विषय घेतलेला आहे. पण तिथल्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की आमच्यासाठी मिटिंग लावली जात नाही कबुतरांच्या खाण्यासाठी. धक्कादायक आहे ना. म्हणजे कबुतरांसाठी एवढं सगळं महत्व आणि जी लोक आहेत त्यांच्यासाठी बीडीडीसाठी मिटिंग लावली जात नाही, हे लोकांचा रोष तिकडचा. हे तर मूळ मुंबईकर आहेत. कबुतर खाण्यांसंदर्भात अजून एक प्रश्न प्रलंबित आहे. जाऊ दे, अजून चालू होते कोर्टात. आणि महत्वाची गोष्ट एवढंच आहे की स्थानिकांना जे पाहिजे असतं तेच झालं पाहिजे. तिथे जे राहणारे नागरिक आहेत तेच झालं पाहिजे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांनी एक आदेश काढले 14 आणि 15 तारखेला कोणीही नॉनव्हेज खाऊ नये. त्या दिवशी नॉनव्हेजची दुकानं बंद असतील. कशासाठी काय खुशी. तर 15 ऑगस्ट आहे त्याच्यामुळे ती आणि हे आयुक्त कोण आहेत आम्हाला सांगायला आम्ही नॉनव्हेज खाऊ शकतो की नाही खाऊ शकत. मुख्य गोष्ट म्हणजे देशात आज हेच चाललंय. एका बाजूला आपण पाहतोय तिथून राष्ट्रपती ट्रम्प हे वेळोवेळी टॅरिफ वाढवत चाललेले आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ब्रिज कोलॅप्स होत आहेत, रस्त्याने खड्डे पडलेले आहेत. पलावासारखा रस्ता एवढा खराब झालेला आहे. रस्त्यांची परिस्थिती बिकट असताना हे जे कोणी आयुक्त त्यांना तर सस्पेंड केलं पाहिजे की लोकांना काय खायचं आणि काय नाही खायचं सांगण्यासाठी आणि नॉनव्हेज बंद करण्यासाठी. अनिल कुमार पवारांबाबत अनेक वाद अनेक वाद आहेत. ते माजी आयुक्त आहे आणि आता एक कारनामा उघड झालेला आहे की त्यांनी वेगवेगळ्या कारखान्यामार्फत त्याच्या 4ही मुलांना पालिकेत नियुक्त केलं होतं. मुख्य गोष्ट हीच आहे की नियुक्त केलं कोणी. आणि तेही जरी असेल तरी हे गेले 3 वर्ष सरकार चाललेलं आहे. नियुक्त केलं कोणी, काढलं कोणी, हा वाद वेगळा राहतो. पण सरकार जे चाललंय त्याचं काही सरकारचं काही बंधनं आहेत की नाही, शासनाची काही बंधनं आहेत की नाही. सर्वांची नजर लागली आहे की दोन्ही खाते एकत्र कधी येणार नाही. वरतीमध्ये देखील बॅनर लागले की मराठी असुरीचा मानबिंदू आणि त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे तुमचा फोटो आणि अमित ठाकरेंचा फोटो लागलेला आहे. काय सांगायचं. मला वाटतं महाराष्ट्राच्या जे मनात आहे ते दिसतंय सगळीकडे. आणि साधारणपणे महाराष्ट्राच्या हितासाठी जर 2 भाऊ एकत्र येत असतील तर काही काही लोकांच्या पोटात दुखणं साहजिक आहे. पण ते ठीक आहे, ते वेगळा विषय. आम्ही जो काही मार्ग निवडलेला आहे तो महाराष्ट्र हिताचा आहे आणि त्याच्यावर आम्ही चालत आहोत. पुन्हा एकदा मंडल यात्रेला सुरुवात केली जाते. 31 वर्षानंतर पुन्हा मंडळ होता येतोय. काय वाटतं किती गरज वाटतं. बघा, हे सगळे तुम्हाला सांगतो प्रश्न ह्याच्याही जास्ती महत्वाचा विषय म्हणजे किती चॅनल्सनी खरोखर दाखवलं जी चोरी वोट्समध्ये झालेली आहे. हा पण एक मोठा महत्वाचा प्रश्न आहे. उद्या शिवसेनेच्या वतीनं राज्यभरात आंदोलन घेण्यात आलं. देखील स्वतः त्याच्यावर उद्या बोलू. हिंदी में जानना